Good morning, student. From today, we start the lectures for the second semester. Our subject name is Foundation Course Part 2. In last lecture, yesterday lecture, we see the syllabus for this subject. In that, we got idea about the entire syllabus for this subject. So we have five unit in this subject. So the first is globalization and Indian society. Second is human rights. Third is ecology. Then fourth is understanding stress and conflict, and fifth is managing stress and conflict in contemporary society. These five units or five modules in this subject. So we start today. We start the first unit of this subject, globalization and Indian society. In this unit, we learn about the concept of liberalization, concept of privatization, concept of globalization, growth of IT and communication, then role of IT and communication, impact of IT in everyday life, then migration causes and impact, then change in employment, then the globalization and change in agrarian sector, then growth of corporate farming, then increase in farmer suicide in India. This part we learn in this unit. So in today's lecture, we learn about the concept of liberalization, then element of liberalization and advantages and disadvantages of liberalization. So we start with first concept of liberalization. Economic liberalization is a very broad term that usually refers to favor government regulations and restrictions in the economy in exchange of the greater participations of the private entities. Thus, liberalization in short refers to the removal of the controls to encourage the economic development. In India, the term LPG gained the significance with the adoptions of the new industrial policies 1991. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला फर्स्ट टर्म दिली आहे ती म्हणजेच लिबरलायझेशन. तर इकॉनॉमिक लिबरलायझेशन म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे काही गव्हर्नमेंट रूल्स आणि रेग्युलेशन्स असतील किंवा त्या ठिकाणी आपल्याला जे काही प्रायव्हेट एंटिटीज असतील त्यांच्या त्या ठिकाणी इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी जे काही पार्टिसिपेशन्स असतील त्याच्यासाठी जे काही आपल्याला गव्हर्नमेंटकडून रूल्स अँड रेग्युलेशन्स असतील किंवा रिस्ट्रिक्शन्स असतील ते रिम्युवल किंवा त्याच्यावरती कंट्रोल ठेवण्याचं काम जे केलं जातं त्याला आपण त्या ठिकाणी लिबरलायझेशन असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात त्या ठिकाणी आपल्याला गव्हर्नमेंटच्या माध्यमातून प्रायव्हेट एंटिटीजवरती वेगवेगळ्या प्रकारचे जे काही रेग्युलेशन्स असतील किंवा रिस्ट्रिक्शन्स असतील ते लादले गेले होते त्या ठिकाणी रिमूव्ह करण्याचं काम किंवा त्याच्यावरती जो काय असणारा कंट्रोल आहे तो कमी करण्याचं काम हे त्या ठिकाणी आपल्याला लिबरलायझेशनच्या माध्यमातून आपल्याला केलेलं दिसून येतं व त्याच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कशा पद्धतीने करता येईल म्हणजेच प्रायव्हेट सेक्टरच्या माध्यमातून आपल्याला इकॉनॉमिक डेव्हलपमेंट एनकरेज कशा पद्धतीने करता येईल त्याच्याकडे आपल्याला लिबरलायझेशनच्या माध्यमातून फोकस केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच थोडक्यात त्या ठिकाणी प्रायव्हेट एंटिटीजवरती गव्हर्नमेंटकडून जे काही वेगळ्या प्रकारचे रेग्युलेशन्स असतील किंवा रिस्ट्रिक्शन्स असतील किंवा वेगळ्या प्रकारचे रूल्स जे आपल्याला दिलेले होते त्याच्यामध्ये कुठेतरी कमी करून कुठेतरी शिथिलता देऊन त्या ठिकाणी आपल्याला प्रायव्हेट सेक्टरच्या माध्यमातून किंवा प्रायव्हेट एंटिटीजच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला कंट्रीची इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेलं आपल्याला दिसून येतो. तर इंडियामध्ये जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की LPG टर्म म्हणजेच काय तर लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन ही टर्म केव्हापासून सुरू झाली, ज्या वेळेला त्या ठिकाणी इंडियाने त्या ठिकाणी आपल्या न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी 1991 ही जेव्हा त्या ठिकाणी अडॉप्ट केली 1991मध्ये तेव्हापासून आपल्या ठिकाणी LPG टर्म ही त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच त्या ठिकाणी लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन हे त्यावेळेला आपल्याला 1991पासून चालू झालेलं आपल्याला दिसून येतं. Liberalization leads to more producer entering in the market. When this happens, production increase, employment increase, price come down, and more people are able to go home with the more goods. This is very good. Before the liberalization, control were in place. Only few producers were allowed, and they fixed high price and took all the profits. Production was less, prices were high, and favor people could buy things. The advantages of liberalizations are reduce the price, more employment, higher standard of living for all. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला सांगितलं की लिबरलायझेशनच्या माध्यमातून म्हणजे ज्या वेळेला इंडियामध्ये लिबरलायझेशन चालू झालं तेव्हापासून त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रोड्युसर जे आहेत ते मार्केटमध्ये आपल्याला निर्माण झालेले दिसून येतात. म्हणजेच मोठ्या प्रमाणात प्रोड्युसरने मार्केटमध्ये आपल्याला एंट्री केलेली दिसून येते. मग त्यामुळे त्या ठिकाणी काय झालं तर आपल्याला जे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट होतं त्याचं प्रोडक्शन जे आहे ते आपल्याला मोठ्या प्रमाणात निर्माण झालेलं प्रोडक्शन वाढलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचं प्रोडक्शन वाढल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला एम्प्लॉयमेंट देखील त्या ठिकाणी आपल्याला वाढलेली दिसून येते. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रोडक्टचं प्रोडक्शन झाल्यामुळे आपल्या प्रोडक्टची जी प्राईज आहे ती कुठेतरी आपल्याला कमी झालेली दिसून येते. त्यामुळे जे काही सर्वसामान्य लोक असतील किंवा जे काही सिटिझन्स असतील त्यांना अगदी कमी प्राईजमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोडक्ट हे त्या ठिकाणी अवेलेबल झालेले दिसून येतात. त्यामुळे त्या ठिकाणी
प्रत्येक सिटीजन जो आहे त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रोडक्ट हे खरेदी करताना दिसून येतो. हे सगळ्यात आपल्याला महत्त्वाचा बेनिफिट त्या ठिकाणी आपल्याला लिबरलायझेशनचा झालेला दिसून येतो. परंतु लिबरलायझेशनच्या पूर्वी काय केलं जायचं, तर त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण मार्केटमध्ये त्या ठिकाणी गव्हर्नमेंटचा कंट्रोल होता. तर त्या कंट्रोलमुळे त्या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये अगदी ठराविक प्रोड्युसर त्या ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येतात व त्याच्या माध्यमातून त्या प्रोड्युसरने अगदी प्रोडक्टची प्राईस जी आहे त्या ठिकाणी आपल्याला हाय प्राईस ही फिक्स केलेली आपल्याला दिसून येतं आणि त्याचा जो काही प्रॉफिट होता तो अगदी ठराविक जे काही प्रोड्युसर असतील ते प्रोड्युसर आपल्याला ठिकाणी घेताना दिसून येतं. त्यामुळे काय होत होतं, तर त्या प्रोडक्टची जी काही प्राईस आहे मार्केटमधले जे काही प्रोडक्टची प्राईस आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्याला हाय असलेली दिसून येते आणि त्या प्रोडक्टची प्राईस हाय असल्यामुळे जे काही सिटीजन्स असतील किंवा जी काही सर्वसामान्य लोक असतील ती ते प्रोडक्ट त्या ठिकाणी खरेदी करू शकत नव्हते. म्हणजे अगदी कमी प्रमाणात लोक त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट हे खरेदी करताना दिसत होते. परंतु ज्यावेळेला लिबरलायझेशन झालं त्या लिबरलायझेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रोड्युसर हे त्या ठिकाणी मार्केटमध्ये आल्यामुळे प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात झालं, एम्प्लॉयमेंट त्या ठिकाणी आपल्याला जनरेट झालेली दिसून येते. त्यामुळे त्या ठिकाणी प्रोडक्टची प्राईस जी आहे ती कुठेतरी आपल्याला कमी झालेली दिसून येते. अशा प्रकारचे वेगवेगळे ॲडव्हान्टेजेस जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला लिबरलायझेशनचे झालेले दिसून येतात. त्याचबरोबर लिबरलायझेशनच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीचं जे काही स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे ते ठिकाणी आपल्याला स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग देखील आपल्याला वाढवायला मदत झालेली दिसून येते. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला लिबरलायझेशनचे वेगवेगळ्या प्रकारचे ॲडव्हान्टेजेस देखील आपल्याला झालेले दिसून येतात. मग या ठिकाणी आपल्याला लिबरलायझेशनचे इलेमेंट कोणकोणते आहेत ते आपल्याला पुढे दिलेले आहेत. तर मग इलेमेंट कोणकोणते आहेत आपण आता पुढे पाहणार आहोत. So the first is de-licensing of industries. The new industrial policies of 1991 abolished licensing for the most of the industries except from the following 6 industries. First is alcohol, second is cigarette, third is industrial explosive, fourth is defense product, fifth is hazardous chemical and sixth is drugs and pharmaceutical industries. या ठिकाणी आपल्याला फर्स्ट इलेमेंट दिला आहे लिबरलायझेशनचा, तो म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला डिलायसन्सिंग ऑफ इंडस्ट्रीज, म्हणजेच वेगळ्या प्रकारचे जे काही इंडस्ट्रीज असतील त्याचं डिलायसन्सिंग आपल्याला ठिकाणी न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी जी आहे 1991च्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसून येतं. फक्त त्यामध्ये ठराविक त्या ठिकाणी 6 इंडस्ट्रीज ज्या आहेत ते आपल्याला त्यामधून वगळलेले आहेत. मग त्या 6 इंडस्ट्रीज कोणकोणत्या आहेत, तर त्या ठिकाणी अल्कोहोल असेल, त्याचबरोबर सिगारेट असेल, त्याचबरोबर इंडस्ट्रियल एक्सप्लोजिव्ह असेल, त्याचबरोबर डिफेन्स प्रोडक्टची इंडस्ट्री असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी हॅझर्डस केमिकल म्हणजेच घातक केमिकलची इंडस्ट्री असेल किंवा ड्रग्स अँड फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज असेल, यासारख्या ज्या काही इंडस्ट्रीज आहेत 6 इंडस्ट्रीज आहेत त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी त्या इंडस्ट्री स्टार्टअप करायची असेल तर आपल्या ठिकाणी लायसन्सिंगची गरज असलेली दिसून येते. परंतु या व्यतिरिक्त जर आपल्याला इंडस्ट्री स्टार्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी लायसन्सिंग आपल्याला त्या ठिकाणी असलेलं गरजेचं असलेलं दिसून येत नाही. अशा प्रकारची पॉलिसी जी आहे त्या ठिकाणी आपल्याला 1991च्या माध्यमातून इंडस्ट्रियल पॉलिसीच्या माध्यमातून आपल्याला तयार केलेली लिबरलायझेशनच्या माध्यमातून केलेली आपल्याला दिसून येते. Next is private agencies are given freedom to make their own decision regarding a production, consumption, pricing, marketing, borrowing, lending and investments. म्हणजेच त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला इलेमेंट दिला आहे लिबरलायझेशनचा, तो म्हणजेच प्रायव्हेट एजन्सीज आर गिवन फ्रीडम. म्हणजे जे काही वेगळ्या प्रकारचे प्रायव्हेट एजन्सीज होत्या त्यांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला फ्रीडम त्या ठिकाणी दिलेलं दिसून येतं. मग त्या ठिकाणी प्रोडक्शनच्या बाबतीत असेल किंवा कन्झम्पशनच्या बाबतीत असेल, प्रायझिंग असेल, मार्केटिंग असेल, त्याचबरोबर लँडिंग आणि इन्व्हेस्टमेंट असेल, यासारख्या जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्या ठिकाणी इंडस्ट्रीमध्ये दिसतात त्या इंडस्ट्रीजमध्ये डिसिजन घेण्यासाठी, त्या गोष्टींबद्दल डिसिजन घेण्यासाठी प्रायव्हेट एजन्सीज ज्या असतील त्यांना ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात फ्रीडम दिलेलं दिसून येतं. त्याच्या माध्यमातून प्रायव्हेट एजन्सीज असतील त्यांची मोठ्या प्रमाणात आपल्याला ग्रोथ झालेली दिसून येते. त्याचा इफेक्ट आपल्याला इंडियन इकॉनॉमीच्या डेव्हलपमेंटवरती आपल्याला झालेला दिसून येतो. अशा पद्धतीचे वेगवेगळे जे काही इलेमेंट आहेत ते आपल्या ठिकाणी या ठिकाणी दिलेले आहेत. नेक्स्ट इज ओपनिंग अप ऑफ डोअर्स फॉर द फॉरेन इन्व्हेस्टमेंट्स. The industrial policies 1991 specified the list of high investment and the high technology priority industries for which the automatic approval is provided for the foreign direct investment. At present, FDI is allowed even up to 100% in certain sectors such as infrastructure, hotel and tourism, export, etc. म्हणजेच त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला लिबरलायझेशनचा इलेमेंट दिला आहे तो म्हणजेच ओपनिंग अप ऑफ डोअर्स फॉर द फॉरेन इन्व्हेस्टमेंट्स. म्हणजे जे काही फॉरेन इन्व्हेस्टर असतील त्यांना ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला डोअर ओपन केलेले दिसून येतात. म्हणजेच ज्यावेळेला 1991मध्ये न्यू इंडस्ट्रियल पॉलिसीज त्या ठिकाणी आपल्याला जेव्हा इंडियाने अडॉप्ट केली तेव्हापासून आपल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट असेल, त्याचबरोबर टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट करायला आपल्याला सुरुवात केलेली दिसून येते. त्याच्या माध्यमातून ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी आपल्याला जे काही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असेल ती त्या ठिकाणी आपल्याला त्याला प्रोव्हाइड केलेली परमिशन प्रोव्हाइड केलेली आपल्याला दिसून येते.
व त्याच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणात फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आहे ते ठिकाणी आपल्याला इंडियामध्ये झालेली दिसून येते. तर सध्या जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की FDIच्या माध्यमातून म्हणजेच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून काही सेक्टरमध्ये अगदी 100% पर्यंत ठिकाणी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्याची परमिशन आपल्याला दिलेली दिसून येते. म्हणजेच त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा हॉटेल अँड टुरिझम असेल किंवा एक्सपोर्ट असेल यासारखे जे काही वेगवेगळे सेक्टर आहेत त्यामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून फॉरेन इन्व्हेस्टर जे आहेत ते डिरेक्टली 100% पर्यंत ठिकाणी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीने वेगवेगळे बेनिफिट जे आहेत किंवा इलिमेंट जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला लिबरलायझेशनचे दिलेले आहेत. Next is the government of India has introduced the liberal taxation norms. The corporate tax rate has been reduced to 30% for the Indian firms and 40% for the foreign firm operating in India. म्हणजेच त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला एलिमेंट दिले आहे म्हणजेच लिबरल टॅक्सेशन नॉर्म्स. म्हणजेच त्या ठिकाणी इंडियन गव्हर्नमेंटने लिबरलायझेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेशन नॉर्म जे आहे त्या ठिकाणी आपल्याला तयार केलेले दिसून येतात व त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे काही इंडियन फर्म्स असतील त्या ठिकाणी कॉर्पोरेट टॅक्स जो आहे तो 30% आपल्याला रिड्यूस केलेला आपल्याला दिसून येतो आणि फॉरेन फर्म्स असतील त्यांना ठिकाणी आपल्याला 40% टॅक्स हा ठिकाणी रिड्यूस केलेला आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीने त्या ठिकाणी न्यू टॅक्सेशन पॉलिसी जी आहे किंवा न्यू टॅक्सेशन नॉर्म जे आहेत त्या ठिकाणी लिबरलायझेशनच्या माध्यमातून आपल्याला इंडियन गव्हर्नमेंटने अडॉप्ट केलेले दिसून येतात व त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स जे आहेत ते आपल्याला इंडस्ट्रीजला प्रोव्हाइड केलेले आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट इज ग्रेटर फ्रीडम इज गिवन टू पब्लिक सेक्टर युनिट्स इन द डिसिजन मेकिंग. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इंट्रोड्यूस द कॉन्सेप्ट ऑफ नवरत्नाज given wherein 18 PSUs were gives the status of Navratnas. These PSUs are given the freedom to take their own decision without government intervention. म्हणजे ते नेक्स्ट आपल्याला एलिमेंट दिलं आहे तर म्हणजेच ग्रेटर फ्रीडम इन गिवन द पब्लिक सेक्टर युनिट्स इन द डिसिजन मेकिंग. म्हणजेच त्या ठिकाणी पब्लिक सेक्टर युनिट जे असतील त्यांना ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात फ्रीडम हे त्या ठिकाणी डिसिजन मेकिंगसाठी आपल्याला दिलेलं दिसून येतं व त्याच्या माध्यमातून इंडियन गव्हर्नमेंटने त्या ठिकाणी आपल्याला एक कॉन्सेप्ट त्या ठिकाणी इंट्रोड्यूस केली ती म्हणजेच नवरत्न कॉन्सेप्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला 18 PSU सेक्टर म्हणजेच त्या ठिकाणी पब्लिक सेक्टर युनिट्सला त्या ठिकाणी आपल्याला नवरत्न हे स्टेटस आपल्याला दिलेलं दिसून येतं व या स्टेटसच्या माध्यमातून काय केलं गेलं तर त्या ठिकाणी ज्या काही 18 PSUs असतील म्हणजेच पब्लिक सेक्टर युनिट्स असतील त्या ठिकाणी गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शनच्या व्यतिरिक्त म्हणजेच कोणत्या प्रकारचे गव्हर्नमेंटची परमिशन न घेता त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे काही डिसिजन असतील ते घेण्याचं फ्रीडम त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं दिसून येतं. म्हणजेच त्या ठिकाणी थोडक्यात नवरत्नाच्या माध्यमातून त्या ठिकाणी इंडियन गव्हर्नमेंटने त्या ठिकाणी अशा 18 PSUs त्या ठिकाणी तयार केल्या किंवा पब्लिक सेक्टर युनिट त्या ठिकाणी ग्रुप तयार केला व त्याच्या माध्यमातून त्या ग्रुपला किंवा त्या पब्लिक सेक्टर युनिटला त्या ठिकाणी गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शनच्या व्यतिरिक्त किंवा गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन शिवाय त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डिसिजन घेण्याची परमिशन ही त्या ठिकाणी फ्रीडम हे त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला गव्हर्नमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पब्लिक सेक्टर युनिटला त्या ठिकाणी डिसिजन मेकिंगसाठी फ्रीडम दिलेलं आपल्याला लिबरलायझेशनच्या माध्यमातून दिसून येतो. Next is liberalizations give the freedom to business by the removing unnecessary import and export duties, licensing and quota system. Automatic permission was given for the foreign technology import in priority industry up to $2 million. No permission was required for government officials for hiring of foreign technologies and foreign testings of native technologies. नेक्स्ट आपल्याला एलिमेंट दिलं आहे तर म्हणजेच फ्रीडम टू बिझनेस बाय रिव्ह्यूइंग द अननेसेसरी इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट ड्युटीज. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लिबरलायझेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला बिझनेसवरती त्या ठिकाणी इम्पोर्ट आणि एक्सपोर्टसाठी ज्या काही अननेसेसरी त्या ठिकाणी आपल्याला ड्युटीज लावल्या गेल्या होत्या किंवा त्या ठिकाणी आपल्याला लायसन्सिंग होतं किंवा वेगवेगळ्या प्रकारची कोटा सिस्टम होती या सर्व सिस्टम ज्या आहेत त्या रिमूव्ह करून त्या ठिकाणी आपल्याला फ्रीडम त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं दिसून येतं. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला जे काही प्रायोरिटी इंडस्ट्रीज असतील त्यांना ठिकाणी फॉरेन टेक्नॉलॉजी जर इम्पोर्ट करायची असेल तर त्या ठिकाणी $2 मिलियन पर्यंत जी काही फॉरेन टेक्नॉलॉजी आहे ती त्या ठिकाणी आपल्याला ॲक्वायर करण्याची किंवा त्या ठिकाणी आपल्याला ॲडॉप्ट करण्याची किंवा इम्पोर्ट करण्याची परमिशन ही त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला जे काही गव्हर्नमेंट ऑफिशियल्स असतील त्यांना त्या ठिकाणी जर एखादा फॉरेन टेक्निशियन्स हायर करायचा असेल तर त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारची परमिशनची रिक्वायरमेंट त्या ठिकाणी असलेली दिसत नाही. त्याचबरोबर जी काही नेटिव्ह टेक्नॉलॉजी असेल म्हणजे स्वतः डेव्हलप केलेली जी काही टेक्नॉलॉजी असेल त्याचं जर त्या ठिकाणी फॉरेन टेस्टिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी जी काही लागणारी परमिशन होती या सर्व परमिशन त्या ठिकाणी आपल्याला रिमूव्ह केलेल्या आपल्याला दिसून येतात व त्याच्या माध्यमातून बिझनेसमधलं त्या ठिकाणी आपल्याला इम्पोर्ट आणि एक्सपोर्टची जी काही फ्रीडम होतं त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात फ्रीडम त्या ठिकाणी दिलेलं दिसून येतं. त्याच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी बिझनेसमधलं ठिकाणी आपल्याला इंटरनॅशनल मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्याचं किंवा इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपल्याला प्रोडक्ट खरेदी विक्री करण्याचं किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट करण्यासाठी ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात फ्रीडम दिलेलं आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट इज द न्यू इंडस्ट्रियल पॉलिसीज 1991 स्टेट दॅट नो प्रायर परमिशन इज रिक्वायर्ड फ्रॉम द सेंट्रल गव्हर्नमेंट टू लोकेट द इंडस्ट्रीज
anywhere in India except in cities with the more than 1 million populations. Polluting industries were required to be located 25 kilometers away from the city. म्हणजेच त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला इलेमेंट दिलं आहे तो म्हणजेच त्या ठिकाणी न्यू इंडस्ट्रियल पॉलिसीज 1991च्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं गेलं आहे की जर एखादी व्यक्तीला त्या ठिकाणी इंडस्ट्री स्थापन करायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारची प्रायर परमिशन जी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटकडून ती घेण्याची त्या ठिकाणी आपल्याला गरज असलेली दिसून येत नाही. म्हणजेच जर त्या ठिकाणी इंडियामध्ये कोणत्याही ठिकाणी जर त्या ठिकाणी आपल्याला एखादी इंडस्ट्रीज त्या ठिकाणी स्थापन करायची असेल तर ती स्थापन करण्यासाठी जी काही प्रायर परमिशन घ्यावी लागत होती ती त्या ठिकाणी आपल्याला न्यू इंडस्ट्रियल पॉलिसीज 1991मध्ये रिमूव्ह केलेली आपल्याला लिहिलेली दिसून येते. परंतु त्यामध्ये आपल्याला काही एक्सपेक्शन दिलेले दिसून येतात. त्यामध्ये सांगितलं आहे की त्या ठिकाणी आपल्याला इंडस्ट्री ही त्या ठिकाणी एक 1 मिलियन पॉप्युलेशनची सिटी जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला जर इंडस्ट्री स्थापन करायची असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटकडून परमिशन घेणं गरजेचं असतं. त्याचबरोबर पोल्युशन इंडस्ट्रीज ज्या असतील ह्या ठिकाणी आपल्याला सिटीपासून 25 किलोमीटर लांब त्या ठिकाणी आपल्याला तयार करणं गरजेचं असतं. अशा प्रकारचे नॉर्म्स हे आपल्याला दिलेले दिसून येतात. परंतु त्या ठिकाणी इस्टॅब्लिश करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला प्रायर रिक्वायरमेंट किंवा प्रायर परमिशन जी आहे ती रिक्वायर असलेली दिसून येत नाही. अशा पद्धतीचे वेगवेगळे इलेमेंट्स हे त्या ठिकाणी आपल्याला लिबरलायझेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार केलेले आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीने लिबरलायझेशन हे इंडियामध्ये आपल्याला झालेलं दिसून येतं. मग त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस हे इंडियाला किंवा बिझनेसमधला झालेले दिसून येतात. मग ते कोणकोणते ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आहेत ते आपल्याला पुढे दिलेले आहेत ते आपण आता पाहणार आहोत. फर्स्ट आपण ॲडव्हान्टेजेस पाहणार आहोत. सो द फर्स्ट ॲडव्हान्टेजेस इज इट वॉज रिझल्टेड इन स्टीप कॉम्पिटिशन. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला फर्स्ट ॲडव्हान्टेजेस लिबरलायझेशनचा दिसून येतो तो म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये कॉम्पिटिशन जे आहे ते मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन ही निर्माण झालेली आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीचा ॲडव्हान्टेजेस हा ठिकाणी लिबरलायझेशनचा आपल्याला झालेला दिसून येतो. नेक्स्ट इज देर हॅज बीन अन इन्क्रीज इन फॉरेन कोलॅबोरेशन्स. म्हणजेच त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला ॲडव्हान्टेजेस दिला आहे तो म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लिबरलायझेशनच्या माध्यमातून फॉरेन कोलॅबोरेशन जे आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्याला इंडियामध्ये झालेलं दिसून येतं. म्हणजेच त्या ठिकाणी फॉरेन कंपनी जे असतील त्या ठिकाणी आपल्याला इंडियन कंपनीबरोबर कोलॅबोरेशन करून किंवा इंडियन कंपनी जे आहे ते फॉरेन कंपनीबरोबर कोलॅबोरेशन करून आपल्याला वर्क करताना आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीचे ॲडव्हान्टेजेस हे ठिकाणी आपल्याला लिबरलायझेशनचे झालेले दिसून येतात. Next is fiscal deficit under control. Liberalization was help in solving the fiscal burdens of each state where the loss-making public sector units are privatized. नेक्स्ट आपल्याला ॲडव्हान्टेजेस दिले तर म्हणजेच प्रत्येक स्टेटची जी काही फिस्कल डिफिसिट असेल किंवा वित्तीय तूट म्हणजेच त्या ठिकाणी आर्थिक जी काही तूट त्या ठिकाणी किंवा लॉस जो झालेला दिसून येतो अशा प्रकारचे जे काही लॉस असतील त्या ठिकाणी आपल्याला कमी करायला किंवा त्याच्यावरती कंट्रोल ठेवायला लिबरलायझेशनच्या माध्यमातून आपल्याला मदत झालेली दिसून येते. तर ती कशा पद्धतीने तर लिबरलायझेशनच्या माध्यमातून ज्या कंपनी किंवा पब्लिक सेक्टर जे काही युनिट्स असतील याच्या माध्यमातून जर लॉस होत असेल एखाद्या स्टेटची जी काही पब्लिक सेक्टर युनिट आहे त्याच्या माध्यमातून जर स्टेटला काही लॉस होत असेल तर त्याचं प्रायव्हेटायझेशन केलं गेलं. अशा माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला लिबरलायझेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्टेटचे जे काही फिस्कल बर्डन आहे म्हणजेच आर्थिक बर्डन जे आहे ते कमी करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज इंडियन कस्टमर हॅव स्टार्टेड गेटिंग गुड्स ऑफ बेटर क्वालिटीज ॲट अ चिपर रेट. म्हणजेच त्या ठिकाणी लिबरलायझेशनच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन हे त्या ठिकाणी वाढलेलं दिसून येतं. त्यामुळे त्या ठिकाणी प्रोडक्टची प्राईस देखील आपल्याला हळूहळू कमी झालेली दिसून येते. त्याचबरोबर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन असल्यामुळे त्या ठिकाणी प्रत्येक कंपनी किंवा प्रत्येक फर्म ही त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीचं प्रोडक्ट हे त्या ठिकाणी तयार करताना दिसून येतात. त्याचा इफेक्ट काय झाला तर त्या ठिकाणी आपल्याला इंडियन कस्टमर जे असतील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला अगदी चिपर रेटमध्ये चांगल्या क्वालिटीचं प्रोडक्ट हे त्या ठिकाणी अवेलेबल मार्केटमध्ये झालेलं दिसून येतं. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी इंडियन कस्टमरला अगदी चिपर रेटमध्ये त्या ठिकाणी आपल्याला गुड क्वालिटीचं जे काही बेटर क्वालिटीचं प्रोडक्ट आहे ते ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल झालेलं दिसून येतं. अशा प्रकारचे ॲडव्हान्टेजेस हे ठिकाणी आपल्याला झालेले दिसून येतात. नेक्स्ट इज लिबरलायझेशन हॅज हेल्प इन इम्प्रूव्हिंग ग्लोबल ट्रेड रिलेशन्स. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लिबरलायझेशनच्या माध्यमातून ग्लोबल ट्रेड जे आहे त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येतात. म्हणजेच वेगळ्या कंट्रीजबरोबर जे काही किंवा इंटरनॅशनल जे काही ट्रेड आहेत त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात इम्प्रूव्हमेंट झालेली दिसून येते. अशा पद्धतीचे वेगवेगळे ॲडव्हान्टेजेस जे आहेत ते आपल्याला लिबरलायझेशनच्या माध्यमातून झालेले दिसून येतात. यानंतर आपल्या ठिकाणी लिबरलायझेशनचे काही डिसॲडव्हान्टेजेस देखील आपल्याला दिलेले आहेत. ते आपण कोणकोणते डिसॲडव्हान्टेजेस आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. So the first disadvantages is due to opening up of economy, there has not been an increase in the employment opportunities.
म्हणजेच त्या ठिकाणी फर्स्ट आपल्याला डिसॲडव्हान्टेजेस दिले तो म्हणजेच लिबरलायझेशनच्या माध्यमातून इंडियन इकॉनॉमी जी आहे ती आपल्याला ओपन इकॉनॉमी ठिकाणी तयार झालेली दिसून येते. त्यामुळेच त्या ठिकाणी काय झालं तर एक ठराविक काळापर्यंत त्या ठिकाणी आपल्याला एम्प्लॉयमेंट जनरेशन हे झालेलं दिसून येतं, परंतु ठराविक काळानंतर त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे जे काही एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज असतील त्या ठिकाणी आपल्याला कमी झालेल्या दिसून येतात. म्हणजेच त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज ज्या काही इन्क्रीज व्हायला पाहिजे होत्या त्या ठिकाणी आपल्याला इन्क्रीज अपॉर्च्युनिटीज त्या ठिकाणी आपल्याला झालेल्या दिसून येत नाहीत. अशा पद्धतीचे डिसॲडव्हान्टेजेस त्या ठिकाणी आपल्याला लिबरलायझेशनचे झालेले दिसून येतात. The inequality of income between the haves and have-nots has increased. नेक्स्ट आपल्याला त्या ठिकाणी डिसॲडव्हान्टेजेस दिले आहेत, तर म्हणजेच लिबरलायझेशनमुळे त्या ठिकाणी हॅव्ज आणि हॅव नॉटमधला जे काही इन्कम इक्वॅलिटी आहे त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला डिफरन्स त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्माण झालेलं दिसून येतं. म्हणजेच त्या ठिकाणी गरीब आणि श्रीमंत यांच्यामधले जे काही इनइक्वॅलिटी आहे इन्कमची त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात इन्क्रीज झालेली लिबरलायझेशनमुळे दिसून येते. अशा पद्धतीचे डिसॲडव्हान्टेजेस त्या ठिकाणी आपल्याला झालेले दिसून येतात. Next is the Indian consumer mindset is so conditions that they think foreign goods are better in quality since the Indian market is flooded in the foreign goods. There is a bound to be decline in the demand for the indigenous goods. This may result in shutting down the Indian industries, unemployment, poverty, etc. म्हणजेच त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला डिसॲडव्हान्टेजेस दिले आहे, तर म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की इंडियन कन्झ्युमरचं जर माइंड आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की मोठ्या प्रमाणात कंडिशन माइंड त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं. त्यांच्या माइंडनुसार किंवा इंडियन कन्झ्युमरनुसार त्या ठिकाणी फॉरेन गुड्स म्हणजेच त्या ठिकाणी फॉरेन मार्केटमधून येणारे गुड्स हे त्याची क्वालिटी ही त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीची असलेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीचं माइंडसेट हा त्या ठिकाणी आपल्याला इंडियन कन्झ्युमरचा असलेला दिसून येतो. त्यामुळे पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की इंडियन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला फॉरेन गुड्स हे ठिकाणी आपल्याला अवेलेबल झालेले किंवा फॉरेन गुड्सला ठिकाणी मोठ्या प्रमाणात डिमांड असलेली दिसून येते. तर त्याचा इफेक्ट काय झाला तर त्या ठिकाणी इंडियन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात फॉरेन गुड्सची रिक्वायरमेंट लागू लागली, परंतु जे काही इंडिजिनियस गुड्स असतील म्हणजे त्या ठिकाणी इंडियामध्ये तयार होणारे गुड्स असतील किंवा जे काही प्रोडक्ट असतील त्यांना त्या ठिकाणी डिमांड ही त्या ठिकाणी कुठेतरी कमी झालेली दिसून येते. म्हणजेच त्या ठिकाणी थोडक्यात इंडियन कन्झ्युमरच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला फॉरेन गुड्सची डिमांड वाढत गेली, परंतु इंडियन प्रोडक्टची डिमांड जी आहे ते कुठेतरी कमी होत गेलेली दिसून येते. जसं रिझल्ट आपल्याला काय मिळालं तर जे काही इंडियन इंडस्ट्रीज असतील त्या कुठेतरी आपल्याला बंद होताना दिसून येतात व त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला अनएम्प्लॉयमेंट देखील वाढताना दिसून येते. त्याचबरोबर गरिबी जी आहे ते देखील आपल्याला वाढताना दिसून येते. अशा पद्धतीचे जे काही डिसॲडव्हान्टेजेस जे आहे त्या ठिकाणी आपल्याला लिबरलायझेशनचे झालेले दिसून येतात. Next is there is a fear of money laundering because of the various schemes introduced by the government to attract the foreign exchange in India. म्हणजेच त्या ठिकाणी लिबरलायझेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी इंडियन गव्हर्नमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला फॉरेन एक्सचेंज किंवा फॉरेन इन्व्हेस्टर जे आहेत त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम ह्या ठिकाणी आपल्याला इंट्रोड्यूस केलेल्या दिसून येतात. त्यामुळे इंडियन मार्केटमध्ये त्या ठिकाणी मनी लॉन्ड्रिंगचे जे काही प्रकार असतील त्याच्याबद्दलची भीती किंवा त्याच्याबद्दलची जी काही भीती जी काही आहे ते ठिकाणी आपल्या इंडियन मार्केटमध्ये किंवा इंडियन कन्झ्युमरवरती निर्माण झालेले दिसून येते. म्हणजेच इंडियन इन्व्हेस्टर जे असतील त्यांच्यावरती ठिकाणी आपल्याला मनी लॉन्ड्रिंगची भीती ही निर्माण झालेली दिसून येते. कारण लिबरलायझेशनच्या माध्यमातून इंडियन गव्हर्नमेंटने फॉरेन एक्सचेंज किंवा फॉरेन इन्व्हेस्टर जे आहेत त्यांनी इंडियामध्ये इन्व्हेस्ट करावं याच्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या स्कीम त्या ठिकाणी तयार केलेल्या दिसून येतात. त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी इंडियन इन्व्हेस्टरवरती त्या ठिकाणी मनी लॉन्ड्रिंगची जी काही फिअर आहे भीती जी आहे त्या ठिकाणी आपल्याला निर्माण झालेली दिसून येते. नेक्स्ट इज इन्फ्लेशन हॅज बिकम अ कंटिन्युअस अँड सिरियस प्रॉब्लेम. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला डिसॲडव्हान्टेजेस दिले तर म्हणजेच इन्फ्लेशन म्हणजेच त्या ठिकाणी लिबरलायझेशन झाल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला महागाई देखील हळूहळू वाढताना दिसून येते. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला कंटिन्युअस अँड सिरियस प्रॉब्लेम त्या ठिकाणी निर्माण झालेला दिसून येतो. म्हणजेच अगदी सुरुवातीच्या काळात त्या ठिकाणी आपल्याला कमी प्रमाणात त्या ठिकाणी कमी रेटमध्ये किंवा अगदी लो प्राईजमध्ये ठिकाणी हाय क्वालिटीचे प्रोडक्ट मिळत होते, परंतु हळूहळू जर पाहिजे तर आपल्याला लक्षात येईल की त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात महागाई ही त्या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसून येते आणि कंटिन्युअस त्या ठिकाणी आपल्याला इन्फ्लेशन हे होताना दिसून येते. त्यामुळे अशा पद्धतीचे प्रॉब्लेम हे ठिकाणी आपल्याला सिरियस प्रॉब्लेम हा त्या ठिकाणी तयार झालेला दिसून येतो. अशा पद्धतीचे डिसॲडव्हान्टेजेस जे आहेत ते लिबरलायझेशनचे आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. अशा पद्धतीने लिबरलायझेशन हे ठिकाणी आपल्याला इंडियामध्ये झालेलं दिसून येतं. त्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे ॲडव्हान्टेजेस असतील डिसॲडव्हान्टेजेस असतील हे ठिकाणी आपल्याला झालेले दिसून येतात.